संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अखेर तिढा सुटलेला आहे। काल अकलूज येथील धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतलेली आहे। त्यानंतर आता 14 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। याबाबत आता माझ्यासोबत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील आहेत। दादा, काय कशा पद्धतीचा पक्ष प्रवेश ठरला आपला? आत्ताच धैर्यशील हा पवारसाहेबांना भेटून आला आहे आणि 14 तारखेला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ह्या धैर्यशील भैया आणि सर्वजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचप्रमाणे 16 तारखेला सोलापूरला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये भैया हा नॉमिनेशन फॉर्म दाखल करणार आहे, अर्ज दाखल करणार आहे आणि त्यांचा पूरक म्हणून मान्य विजयदादांचा फॉर्म आपण भरणार आहोत। दादा देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। दादा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, पण आत्ता ज्यावेळेस पवारसाहेब हे बार्शी तालुक्यामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या आम जनतेसमोर ते राष्ट्रामध्ये प्रवेश करणार। आत्ता नाममात्र केलेलं आहे त्यांनी, तुमचा ह्याचा अर्ज तुमचा अर्ज देऊन टाकलेला आहे BJPचा आणि राष्ट्रवादीचं त्यांनी कागदपत्र प्रवेश घेतलेला आहे। धैर्यशील मोहिते पाटील आता भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत। भाजपकडून काही EDची CBIची भीती दाखवली जाईल असं वाटतंय? मला ना ते भीती वाटत नाही, कारण आता आपण सुप्रीम कोर्टातलं पाहिलं EDचं प्रकरण आहे सगळे। आता EDचा प्रयोग भाजप करेल असं वाटत नाही। आमच्या विरोधात 100% करणार नाही, कारण आमच्याकडे EDची भीती असण्यासारखं काय नाहीच कोणाकडं। त्यामुळं आम्ही काय EDला भेटणार नाही आणि भाजपनं किंवा पक्षानं EDचा प्रयोग आमच्यावर केला तर भया आत तुरुंगात जरी जाऊन बसला तरी भया माळशे तालुक्यातनं 1,40,000 मतदार घेणार आहे त्या आणि आणखीन वाढलं हे झालं तर आणखीन 10-15 हजार मतं वाढणार आहेत। त्यामुळं मताधिक्य वाढतच जाणार आहे, पण मला नाही वाटत की आता ह्या पद्धतीचं कारवाई महाराष्ट्रात देशामध्ये कुठं होईल। आमच्या एकटाच नाही पण बाकी कुठं होईल असं मला वाटत नाही, कारण वेगवेगळी प्रतिक्रिया लोकांची ह्या EDमुळं यायला लागल्यात आणि जो EDला भिवून जो माणूस भाजपमध्ये जातो तो शून्यच होतो आहे, त्याला काही किंमतच राहत नाही परत। आता रणजित दादा आता भाजपचे आमदार आहेत, धैर्यशील भैया आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, तरी कसं एकत्र कुटुंबामध्ये काय वाद निर्माण व्हायची शक्यता आहे? वाद तर झालेलाच आहे, परंतु आम्ही त्यांना सांगितलं रणजित दादा की 4 तारखेपर्यंत तू तुझ्या पक्षाबरोबर राहायचं, आमच्याकडे काही यायचं नाही, तू अडचणी नेऊ नको, तुझं तू काम कर। रणजित दादा BJP सोडायला तयार नाही, पण आम्ही त्याला सांगितलं तू तुझ्या पक्षाचं काम कर, आम्ही आमच्या पक्षाचं काम करू। फलटणच्या रामराजेंनी आपल्याला काय शब्द दिला? फलटणच्या रामराजे निंबाळकर साहेब हे काय पक्षाला धरून राहणार आहेत, ते काय उघडपणे काय करणार आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मताला अनुसरून ते आपल्याला पूर्णपणे सहकार्य करणार आहेत। संजीव राजे निंबाळकर साहेब यांनी उघडपणे आपल्याला मदत करायचं मान्य केलेलं आहे। आपण आता बोलताना सांगितलं की भाजप हे मोहिते पाटील घराणं संपवण्याच्या मानसिकतेमध्ये, त्यामुळे आम्ही आता ते बाहेर पडलो। काय नेमकं कारण आहे? मला लक्षात नाही आलं। मोहिते पाटलांचं जे राजकीय घराणं आहे ते संपवण्याचा प्रयत्न भाजपच्या सगळ्या 5 वर्षांच्या काळामध्ये झाला, म्हणून तुम्ही आता बाहेर पडताय? त्याला हे 1,16,000 मताधिक्य, 1,16,000 मताधिक्य आपण घेतलेलं होतं। आणि आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की मान्य दादासाहेब आणि मोहिते पाटलाचं राजकारण चालत होतं आणि आज मला माहीत नाही की भाजपनं संपवायचा प्रयत्न केला का नाही, परंतु ह्या 2 वर्षामध्ये खासदार निंबाळकर आणि आमचे आमदार राम सातपुते यांचं जर हे पाहिलं
देहबोली पाहिली तर आमच्या विरोधात त्यांनी काम करायला सुरुवात केलेली होती आणि त्यावरून आम्हाला लक्षात आलं की आपल्याला भाजप पक्षाच्या वतीनं अडचणीत येण्यास शक्यता आहे म्हणून आपण बाहेर पडलो होतो. हे होते जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे जवळपास 1 लाखहून अधिक मतानं या मतदारसंघामधून विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.